नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे काजू करी। त्याचं साहित्य आणि कृती तुम्हाला मी दाखवते। घेतले 3 कांदे, 3 टोमॅटो, अद्रक लसण, लाल मिरची पावडर, मीठ, कसुरी मेथी, मोहरी, जिरे, हळद आणि हे काजू ज्या करी टाकायला हे भिजवलेले काजू, हे तूप आहे थोडंसं आणि हे फ्रेश क्रीम, धनिया पावडर आणि हे काजू मी गरम पाण्यात भिजू घातलेले आहेत, ज्याची आता मी पेस्ट करते। आता हे भाजून याची आता पेस्ट करून घेऊया आपण। या लालसर असं बारीक छान भाजून घेतलेलं आहे। आता ह्याला मी मिक्सर मध्ये बारीक वाटून घेते। हे कांदा लसूण अद्रकची जी आपली पेस्ट आहे ते आता टाकून मस्त याच्यामध्ये परतून घेते कढाईमध्ये। हे बघा, हा मसाला आता फ्राय झालेला आहे। त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद, हे छान असं मिक्स करून घेऊया आपण। हे बघा, काजूची पेस्ट अशी टाकून घेते मी। थोडं मी पाणी टाकून आता हे थोडं शिजवून घेते, ज्याने हा मसाला छान शिजून होईल आपला। टाकून घेते। आता यामध्ये मी थोडं फ्रेश क्रीम टाकून घेते अमूलचं। आता याला छान असं मिक्स करून घेते मी। मग यामध्ये नंतर आपण ह्यामध्ये काजू ॲड करून टाकूया। थोडंसं तुम्हाला हवं तसं ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। कुणाला जास्त गाढा पाहिजे असेल तर आता थोडीशी पाणी टाकून पण घेऊ शकता। थोडं पाणी टाकून मस्त असं शिजवून घ्या। मी थोडी कसुरी मेथी अशी मस्त अशी कुस्करून टाकले ना, अलगच याला टेक्स्चर छान असा येतो। मध्ये माझी ग्रेव्ही अशी थोडी घट्ट झालेली आहे, त्यामध्ये मी पाणी ॲड करून घेते थोडं। तुमची भाजी अशी माझी तयार झालेली आहे, बघू शकता। ही माझी भाजी मस्त अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता मी माझा गॅस बंद करेन, माझी भाजी रेडी झाली। बघू शकता किती सुंदर अशी भाजी झाली। व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा।